हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरा, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल चटणी, मूठभर हळद, 7-8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर, बारीक चिरलेली मेथीची पानं खूप सारे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। या सारणामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीनं हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं। आपलं पीठ तयार आहे, हे खूप सॉफ्ट झाले। आपण ह्या पिठाचे छानसे गोल आकारात पराठे बनवून घेऊया। त्याच्यासाठी थोडं थोडं पीठ घेऊन त्याच्या मीडियम आकाराचे पेढे बनवून घेऊया। या पेढ्यांना दोन्ही साईडला पीठ लावून आपण त्याचे गोल आकारात पराठे लाटून घेऊया। हा पराठा लाटते वेळेस जास्त जाड पण नाही लाटायचा आणि जास्त पातळ पण नाही लाटायचा। तुम्ही हा पराठा पाहू शकता, मीडियम साईजचा आहे। तवा गरम झाला की तव्यावरती थोडंसं तेल टाकून हा पराठा त्याच्यावरती व्यवस्थितरित्या भाजून घेऊया। एक साईड भाजल्यानंतर पराठा पलटून घेऊन पराठ्याला दोन्ही साईडकडून छान असं भाजून घ्या। दोन्ही साईडकडून तेल लावून घेऊन किंवा तूप लावून भाजा। आपला पराठा छान भाजलेला आहे। आपला पराठा तयार आहे। अशाच प्रकारे सर्व पराठे भाजून घेऊन आपण प्लेटिंग करून घेऊया। आपले मेथीचे पराठे तयार आहेत। अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।